राजकारण दिवसेंदिवस खालावत चाललंय असे आरोप अनेकदा होत असतात। पण नांदेडमध्ये घडलेल्या एका घटनेने याची प्रचिती सुद्धा दिली आहे। सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी नांदेडमध्ये एका जन्मदात्या पित्याने आपल्या 7 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी असून त्याचे हेअर कटिंगचे दुकान आहे। पांडुरंग कोंडामंगले याला 3 मुलं आहेत, ज्यातील त्याची 7 वर्षाची मुलगी प्राची कोंडामंगले हिला सोबत घेऊन 3 दिवसांपूर्वी साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगितले। त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये त्याने त्याच्या मुलीला फेकून दिले आणि तो घरी एकटाच परत आला। तर तिकडे तेलंगणा पोलिसांना कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। तर तपासादरम्यान पोलिसांचा संशय बळावल्याने 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली। सध्या या घटनेचा पुढील तपास चालू असून पांडुरंग कोंडामंगले याला गावातील सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती, मात्र महाराष्ट्रात 3 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे। त्यामुळे निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।